आणि त्यानंतरच लडाखला त्यांच्या मूळ घरी जे आहेत ते जाण्यासाठी या ठिकाणाहून निघतील अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला होता। आणि त्यानुसार आपण पाहू शकतो की राजघाटावरती या ठिकाणी सोनम वांगचुक जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या गीतांजली अमोघ या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आणि ही संपूर्ण आपण दृश्य पाहू शकतो की गीतांजली अमोघ असतील, सोनम वांगचुक असतील, हे दोघेही या ठिकाणी राजघाटावरती दाखल झालेले आहेत। आणि थोड्याच वेळात त्यांच्याकडनं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जे आहे ते अभिवादन करण्यात येईल। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सोनम वांगचुक जे आहेत ते गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं दाखल होते। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी जे आहेत ते सोनम वांगचुक होते। त्यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यांची तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस खराब होत असल्यामुळे पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून आंदोलनावरतून खरं तर त्यांच्या प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलेलं होतं आणि सफदरगंज या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। परंतु कोर्टामध्ये त्यांच्या पत्नी गीतांजली अमोघ या गेल्या आणि त्यानंतर मात्र कोर्टाकडनं ऑर्डर देण्यात आली की त्यांना मेदांता रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात यावं। आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलंच असेल की उपोषण आपण पाहिलंच असेल जंतर मंतरच्या आंदोलनाला यश आल्यानंतर खरं तर आता मात्र सोनम वांगचुक हे खरं तर मेदांता रुग्णालयामधनं डिस्चार्ज झालेले आहेत आणि थेट राजघाटावरती ते या ठिकाणी स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतात। आणि त्यानंतर ते लडाखला स्वतःच्या मूळ घरी जे आहेत ते जाण्यासाठी निघतील अशी माहिती जी आहे ती त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्यावेळेस सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण जे आहे ते हॉस्पिटलमध्ये तोडलं, JP नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये तोडलं गेलं, त्यावेळेस मात्र त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित झालेले होते। या सगळ्या संदर्भात खरं तर सोनम वांगचुक यांच्याकडनं काही स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद अक्षय मंगणी, TV9 मराठी, नवी दिल्ली। ही दृश्य आपण पाहतोय, सोनम वांगचुक राजघाटावर पोहोचलेले आहेत। मेदांता रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर आता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राजघाटावर ते पोहोचलेले आहेत। राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी त्या ठिकाणी अभिवादन केलं जाईल। खरं तर उपोषणाच्या माध्यमातून 26 दिवसांचं उपोषण होतं सोनम वांगचुक यांचं। विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या होत्या, CJPच्या ज्या मागण्या होत्या, नीट पेपर फुटी प्रकरणी जे म्हणणं होतं, या सगळ्या संदर्भात त्यांनी या CJPच्या मागण्यांना पाठिंबा दिला। जंतर मंतरवर उपोषण केलं। तब्बल 26 दिवसांचं हे उपोषण होतं। शनिवारच्या वेळेला त्यांना पोलिसांनी उचलून थेट रुग्णालयात दाखल केलेलं होतं। आधी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र तिथेही त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केलेला होता। आता या सगळ्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं। मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाण्यापूर्वी म्हणजेच गृहराज्यात ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो या राजघाटावर पोहोचलेले आहेत आणि तिथे महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं जाणार आहे। राजघाटावर अभिवादन करून मगच पुढे रवाना होणार आहेत सोनम वांगचुक। तर उपोषणाच्या माध्यमातून, अहिंसात्मक लढ्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी अनेक महत्त्वाचे असे लढे दिलेले होते। अहिंसात्मक लढ्याची आणि उपोषणाच्या माध्यमातून सरकार असेल किंवा त्या वेळेचं जे शासित म्हणजे इंग्रजांविरोधातला लढा महात्मा गांधी यांनी ज्या प्रकारे उभारलेला होता अहिंसात्मक मार्गाने, तशाच प्रकारे उपोषण अहिंसात्मक मार्गाने या नंतरच्या काळात सुद्धा अनेकांनी लढे दिलेले होते। अण्णा हजारे यांचं आपण जंतर मंतरवरचं त्यावेळेचं आंदोलन सगळ्यांनाच आठवत असेल। सोनम वांगचुक यांनी 26 दिवस उपोषण केलेलं होतं। तर आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं तर महात्मा गांधींना अभिवादन सोनम वांगचुक करणार आहेत आणि मगच ते पुढे रवाना होणार आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर आताच थोड्या वेळापूर्वी सोनम वांगचुक जे आहेत ते या राजघाटावरती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि राजघाटावरती महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून सोनम वांगचुक जे आहेत ते पुढे आपल्या मूळ घरी लडाखला निघणार असल्याची माहिती त्यांनी जी आहे ती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून दिलेली होती। गेल्या अनेक दिवसांपासून सोनम वांगचुक जे आहेत ते गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात जे आहेत ते दाखल झालेले होते। आपण पाहिलं तर सोनम वांगचुक खरं तर या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये त्यांनी आमरण उपोषण केलेलं होतं। गेल्या 26 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू होतं। 30व्या दिवशी खरं तर पोलिसांनी त्यांच्या प्रकृतीची संपूर्ण दाखला देत त्यांना त्या ठिकाणाहून हटवलेलं होतं। सकाळच्या
7:15च्या दरम्यान ती संपूर्ण घटना घडलेली होती आणि त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणाहून उपोषण स्थळावरतून जंतर मंतरवरतून त्यांना हटवण्यात आलं आणि त्यांना दिल्लीतल्या एका सफदरजंग रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र कोर्टामध्ये या सगळं प्रकरण जे आहे ते गेलं आणि त्यानंतर कोर्टाने निर्देश दिले की त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात यावं आणि त्यानंतर मेदांता रुग्णालयात त्यांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी देखील सुरूच ठेवलेलं होतं. परंतु त्यांनी नंतर उपोषण जे आहे ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग असतील आणि त्या जे.पी. नड्डा असतील हे दोन्ही मंत्री जे आहेत ते त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या चर्चेतून त्यांनी उपोषण जे आहे ते उपोषण जे आहे ते सोडलं सुद्धा होतं आणि त्यानंतर मात्र उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावरती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची टीका जी आहे ती सर्व स्तरावरतून झालेली होती आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते की ही सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडलं. खरं तर मागणी पूर्ण झाली नसताना त्यांनी उपोषण का सोडलं अशा पद्धतीची टीका त्यांच्यावरती करण्यात आलेली होती. त्यानंतर मात्र त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला की माझ्या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात दबाव होता मला हा निर्णय घ्यावा लागला अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी जारी केलेला होता. या सगळ्या व्हिडिओच्या नंतर मात्र जंतर मंतरच्या आंदोलनाला यश आलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान नक्कीच अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. या सगळं प्रकरण जे आहे ते गेलं आणि त्यानंतर कोर्टाने निर्देश दिले की त्यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्यात यावं आणि त्यानंतर मेदांता रुग्णालयात त्यांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी देखील सुरूच ठेवलेलं होतं. परंतु त्यांनी नंतर उपोषण जे आहे ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग असतील आणि त्या जे.पी. नड्डा असतील हे दोन्ही मंत्री जे आहेत ते त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या चर्चेतून त्यांनी उपोषण जे आहे ते उपोषण जे आहे ते सोडलं सुद्धा होतं आणि त्यानंतर मात्र उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावरती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची टीका जी आहे ती सर्व स्तरावरतून झालेली होती आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते की ही सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडलं. खरं तर मागणी पूर्ण झाली नसताना त्यांनी उपोषण का सोडलं अशा पद्धतीची टीका त्यांच्यावरती करण्यात आलेली होती. त्यानंतर मात्र त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला की माझ्या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात दबाव होता मला हा निर्णय घ्यावा लागला अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी जारी केलेला होता. या सगळ्या व्हिडिओच्या नंतर मात्र जंतर मंतरच्या आंदोलनाला यश आलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान नक्कीच अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद.